नमस्कार मैत्रिणींनो, यशराज रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे. आणि आज आपण बनवले चिकन. तर हा चिकनचा रस्सा बनवला आहे बघा आपण. तर मी वाटण काढून घेतलं होतं ह्याला. आपले नेहमीप्रमाणे चणे, खोबरं आणि कांदा, थोडंसं आलं, 2 हिरव्या मिरच्या, सगळं वाटण मी काढून घेतलं. आणि हे आपलं 1.5 किलो चिकन होतं. याला 2 चमचे मी मीठ टाकलं, हळद टाकली 1 चमचा आणि तेल टाकलं होतं बघा 2 पळ्या, 2 चमचे. आणि हे आपलं चिकन झाले, परतून झाले बघा. त्याच्यामध्ये टाकायचं आपल्याला पाणी. ते छान परतून घेतलं मी आणि सुंदर तरी पण त्याच्यावर आलेली पाहू शकता तुम्ही. बघा किती छान तरी आली. काढून टाकल्यानंतर आपण त्याला व्यवस्थित परतून घ्यायचं, म्हणजे त्याच्यावर चांगली तरी येते आणि दिसायला पण सुंदर दिसतं आणि चवीला तर खूपच छान लागतं. पाहू शकता तुम्ही किती छान तरी आली ती. आता बऱ्यापैकी आपलं वाटण परतून झालेलं आहे. थोडंसं आपण हलवून घेऊ त्याला आणि झाकण लावून देऊ. हा आपला एकदम मस्त चिकन रस्सा तयार होतो बघा. बाजरीच्या भाकरी बरोबर खायला तर खूप सुंदर लागतो. तर हे आपण पाणी टाकूया आणि कुकरचं झाकण लावून देऊया. तुम्हाला पाहिजे तेवढं पाणी तुम्ही टाकू शकता. तुम्हाला थोडं पातळ रस्सा करायचं म्हणून जास्त टाकणार आहे. कोणाला जास्त रस्सा नाही लागत त्यांनी नॉर्मली टाकायचं. त्याचप्रमाणे मीठ पण कमी जास्त करायचं बघा. पाहू शकता तुम्ही किती छान तरी आधी. तर थोडा वेळ ठेवूया आणि आपण त्याचं झाकण लावून देऊ. हे बघा, तर आपलं कालवणाचं कुकरचं शिट्टी होऊन आपलं एकदम लाल लाल कालवण झालं आपलं बरोबर. हे बघा, आपण चिकन बरोबर खायला बाजरीची भाकरी करते. तर ही एवढी मोठी भाकरी आपण केली बाजरीची. किती छान पातळ आणि मोठीच्या मोठी भाकरी आपण बनवली. गावठी बाजरी, तांबड्या कलरची भाकरी खूप छान लागते. याची गोड लागते अगदी खायला. हे चिकन बरोबर आपण खाण्यासाठी केलं ते बनवले आणि अगदी कडक पण झालेत. मसाल्यातला रस्सा, अशी बाजरीची भाकर एकदम सुंदर लागते खायला. किती छान दिसते ते. मोठ्याच्या मोठ्या आणि एकदम पातळ कडक हे बाजरीची भाकरी. सोबतच आहे कांदा आणि लिंबू. किती छान रस्सा झालाय, अगदी छान तरी आली त्याला. आणि काळ्या मसाल्याचा हा रस्सा आहे त्यामुळे तो खूप सुंदर दिसतोय. पहा किती छान दिसतोय ते. आणि हे फ्राय पण आपलं काळ्या मसाल्यातलंच आहे. आपण वाटण वाटलं होतं आणि घरचा आपला मसाला आहे तो टाकला होता. बघा किती सुंदर झालं ते. तर हे आपलं जेवण बनवलेलं आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा.